Next question from model test 15. A 60 kg body is pushed with just enough force to start it moving across a floor. म्हणजेच हा फ्लोर असेल, याच्यावर एक बॉडी आहे, त्या बॉडीचं वेट 60 kg that is mass is given. तर पहा, विथ जस्ट इनफ फोर्स म्हणजे या बॉडीवर फोर्स अप्लाय केला असेल आणि तो फोर्स किती अप्लाय केला आहे? जस्ट इनफ फोर्स टू स्टार्ट इट मूविंग अक्रॉस अ फ्लोर. या फ्लोरवरून ती पुढे जाण्यासाठी सज्ज झाली असेल, ती पुढे जाण्यासाठी तयार झाली असेल, एवढाच फोर्स आपल्याला अप्लाय करायचा आहे. द सेम फोर्स कंटिन्यूज टू ॲक्ट आफ्टरवर्ड्स. त्यानंतर तेवढाच फोर्स त्या बॉडीवर ॲक्ट झाला गेला पाहिजे. दी कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अँड स्लाइडिंग फ्रिक्शन आर 0.5 अँड 0.4. हा असेल स्टॅटिक, हा असेल स्लाइडिंग. म्हणजेच तुम्हाला माहीत असलेलं नाव कायनेटिक. द ॲक्सेलरेशन ऑफ द बॉडी इज, या बॉडीचं ॲक्सेलरेशन किती असेल? सिंपल क्वेश्चन आहे. तर पहा, हाऊ टू सॉल्व. कन्सिडर दिस बॉडी. इनिशियली ही बॉडी कशी असेल? ॲट रेस्ट. सर्वांनाच माहीत आहे, सुरुवातीला ही बॉडी रेस्टला असेल. या बॉडीचा मास 60 kg. तर डाऊनवर्ड फोर्स किती असेल? mg. m म्हणजे 60, g म्हणजे 10 न्यूटन. एवढा फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असेल. त्याच वेळेस हा फ्लोर या बॉडीवर अपवर्ड डायरेक्शनमध्ये नॉर्मल रिॲक्शन अप्लाय करत असेल. तर पहा, या साईडनी मी या बॉडीवर F न्यूटन फोर्स अप्लाय केला. इनिशियली ही बॉडी रेस्टला आहे, म्हणजेच कोणता कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन असेल इथे? स्टॅटिक की स्लाइडिंग? बॉडी इज ॲट रेस्ट, मोशनमध्ये ती बॉडी नाही आहे. तर सुरुवातीला कोणता असेल? 0.5 दॅट इज लिमिटिंग फ्रिक्शन और मॅक्सिमम फ्रिक्शन. तो कसा भेटेल आपल्याला? F that is limiting friction, mu S म्हणजे स्टॅटिक, N mu S, N म्हणजे काय? mg. नॉर्मल रिॲक्शन इज बॅलन्स्ड बाय दिस मास और दिस वेट. तर पहा, हा लिमिटिंग फ्रिक्शन किती असेल? म्यू एस 0.5 मास 60 जी 10 किती असेल? हा डेसिमल पॉईंट या झिरोला कॅन्सल करेल. 5 6 30 300 न्यूटन. मॅक्सिमम फोर्स या बॉडीवर किती असेल? दॅट इज लिमिटिंग फ्रिक्शन किती असेल? 300 न्यूटन. तर याला आपण मॅक्सिमम फोर्स म्हणतो. देन सी स्लाइडिंग और कायनेटिक फ्रिक्शन. ज्यावेळेस ही बॉडी मोशनमध्ये येईल त्यावेळेस अपोजिट डायरेक्शनमध्ये फ्रिक्शन ॲक्ट होईल. त्यावेळेस कोणता कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन ॲक्टिव्ह असेल? दिस 0.4. म्हणजे यावेळेस जो फोर्स असेल तो कोणता असेल? फोर्स ड्यू टू कायनेटिक फ्रिक्शन आणि तो असेल म्यू के एन, म्यू के एम जी. म्यू के किती असेल? 0.4 मास 60 जी 10 किती येईल हे? 240 न्यूटन. म्हणजे सुरुवातीला बॉडी रेस्ट आहे, तर
0.5 पिक्चरमध्ये असेल, बॉडी मोशनमध्ये आल्यानंतर 0.4 पिक्चरमध्ये असेल, तर फोर्स ड्यू टू और मॅक्सिमम फोर्स इज 300 न्यूटन. बिफोर ज्यावेळेस ही बॉडी मोशनमध्ये आलेली नाही त्यावेळेस 300, बॉडी मोशनमध्ये आल्यानंतर 240, म्हणजे हा फोर्स अपोजिट डायरेक्शनमध्ये. तर नेट फोर्स ऑन दिस बॉडी किती असेल? इन स्टॅटिक और लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स किती आहे? 300. ही बॉडी आहे 300, इथे अपोजिट डायरेक्शनमध्ये 240 न्यूटन फोर्स अप्लाय होत आहे. तर नेट रिझल्टंट फोर्स, सो एफ नेट किती असेल? 300 मायनस 240, दॅट इज 60 न्यूटन. So we can find acceleration of this body. So F is equal to ma, a is equal to F by m. F is 60, mass 60, so 1 meter per second square. This is acceleration of this body, 1 meter per second square. Next question, if pressure of gas is reduced, the mean free path of the gas molecule increase होईल की डिक्रीज होईल, 0 और कॉन्स्टंट? तर पहा, हे एक वेसल असेल, क्वेश्चन नंबर 31 वेसल असेल. या वेसलमध्ये गॅस भरलेला असेल, तर त्या गॅसचे 2 मॉलिक्यूल आपण कन्सिडर करूया. हा एक गॅस मॉलिक्यूल आणि हा एक गॅस मॉलिक्यूल. नंतर इथे एक गॅस मॉलिक्यूल असेल असं कन्सिडर करा. तर मीन फ्री पाथ ऑफ गॅस मॉलिक्यूल, मीन फ्री पाथ म्हणजे काय असतं एवढं लक्षात ठेवा अगोदर. मीन फ्री पाथ म्हणजे काय? क्वेश्चन मार्क. तर पहा, हा गॅस मॉलिक्यूल इथून निघाल्यानंतर इथे येईल. इथे आल्यानंतर याच्यासोबत काय करेल? भांडण करेल, म्हणजेच कोलिजन होईल. कोलिजन झाल्यानंतर तो परत समजा या साईडला आला, नंतर याच्यासोबत भांडण करेल, म्हणजे इथे कोलिजन होईल. तर मीन फ्री पाथ म्हणजे काय? पहा, हा गॅस मॉलिक्यूल इथे गेला, हा गॅस मॉलिक्यूल इथून इथे गेल्यानंतर हा रस्ता पहा, या रोडवर, हा याचा रोड असेल, या रोडवर कुठला डिस्टर्बन्स आहे का? म्हणजे पहिलं कोलिजन इथं झालं असेल असं समजा, म्हणजे हा फर्स्ट कोलिजन. सेकंड कोलिजन इथे झाला आहे, तर त्याला थोडंसं झूम करून काढलं आहे. पहिलं कोलिजन झाल्यानंतर तो गॅस मॉलिक्यूल या रस्त्याने निघाला. सेकंड कोलिजन इथं झालं, तर या पहिल्या कोलिजन आणि दुसऱ्या कोलिजनच्या आतमध्ये या गॅस मॉलिक्यूलला या रस्त्यावर कुठे डिस्टर्बन्स भेटला का? डिस्टर्बन्स भेटला का? नाही, नो. म्हणजे इथून इथे जात असताना तो आरामात गेला. कुठल्याही प्रकारचं याच्यावर प्रेशर आलं नाही, कुठल्याही प्रकारचं या गॅस मॉलिक्यूलला टेन्शन आलं नाही. तो आरामात इथे जाऊन पोहोचला. जर तो इथून इथे आरामात पोहोचत असेल तर त्याला आपण म्हणतो फ्री पाथ. काय म्हणतो आपण त्याला? फ्री पाथ. फ्री म्हणजे नो टेन्शन. एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? फ्री म्हणजेच कसं? नो टेन्शन, म्हणजे आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाहीये. त्याचप्रमाणे या गॅस मॉलिक्यूलला इथं कोलिजन झाल्यानंतर दुसरं कोलिजन होईपर्यंत हा जो रस्ता आहे, म्हणजे ही जी पाथ आहे, त्याला आपण म्हणतो फ्री पाथ. तर क्वेश्चन असा आहे, प्रेशर ऑफ गॅस इज रिड्यूस. तर बघा, या गॅसमधलं म्हणजे या गॅसवर जे प्रेशर असेल या वेसलमध्ये, ते प्रेशर आपण काय केलं? रिड्यूस. प्रेशर रिड्यूस केल्यानंतर ही लेंथ इन्क्रीज होते की डिक्रीज होते की कॉन्स्टंट राहते, हे आपल्याला ओळखायचं आहे. तर पहा, थोडंसं लॉजिकली पहा. जर याच्यावरचं प्रेशर कमी केलं ह्याचा अर्थ काय होईल? प्रेशर कमी केलं, व्यवस्थित पहा. प्रेशर कमी केलं म्हणजे हा गॅस मॉलिक्यूल आणि हा गॅस मॉलिक्यूल यांच्यामध्ये डिस्टन्स वाढेल.
डिस्टन्स वाढेल. डिस्टन्स वाढेल म्हणजेच ही काय झाली, फ्री पाथ. फ्री पाथ काय होईल, इन्क्रीज होईल. तर ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. सिम्पली व्यवस्थित पहा. प्रेशर कमी केलं म्हणजे हे गॅस मॉलिक्यूल जे आहेत त्यांना जागा जास्त भेटली. जागा जास्त भेटली म्हणजे दोघांमधलं डिस्टन्स वाढलं. दोघांमधलं डिस्टन्स वाढलं म्हणजे ते गॅस मॉलिक्यूल एकमेकापासून दूर गेले. एकमेकापासून दूर गेले तर नंतर यांच्यामध्ये कोलिजन होण्यासाठी याला किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल, जास्त. म्हणजेच याचा अर्थ काय, मीन फ्री पाथ कशी झाली, वाढली. तर ऑप्शन ए करेक्ट असेल. आणि भरपूर सारे रिझन्स आहेत, हे तुम्हाला इमॅजिन होतं म्हणून हे एक्सप्लेन केलं आहे. अदरवाईज पुढचा क्वेश्चन पहा. रेड लाईट ऑफ वेवलेंथ 6400 एंगस्ट्रॉम युनिट इन ईयर हॅज वेवलेंथ ऑफ 4000 एंगस्ट्रॉम युनिट इन ग्लास. इफ द वेवलेंथ ऑफ violet light in air is 4400 angstrom unit, then wavelength in glass is. क्वेश्चन सोपा आहे, हा आपण सोडवला पण आहे क्लासमध्ये. तर बघा क्वेश्चन नंबर 32. द रेड लाईट ऑफ वेवलेंथ, रेड लाईट त्याची वेवलेंथ किती आहे, 6400 एंगस्ट्रॉम युनिट इन इयर, कुठे आहे, इयरमध्ये. त्यानंतर हॅज वेवलेंथ 4000. आता त्याची वेवलेंथ आहे 4000 एंगस्ट्रॉम युनिट, पण तो रे ऑफ लाईट आता कुठे आहे, ग्लासमध्ये. तर पहा इथे हा फर्स्ट पार्ट आहे, हाच आपण सोडून घेऊया. ही असेल बाउंड्री, इकडे असेल ग्लास, इकडे असेल इयर. तर तुम्हाला हे माहीत आहे, समजा ही रे ऑफ लाईट, त्यांनी सांगितलं आहे रेड लाईट, दिस इज रे ऑफ लाईट. इथे आल्यानंतर काय होईल, इकडे गेली म्हणजे रिफ्लेक्शन, आतमध्ये गेली म्हणजे रिफ्रॅक्शन. तर पहा ही रे ऑफ लाईट ग्लासमध्ये गेल्यानंतर एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो, म्यू ए किती असतो, 1.003. ग्लासचा किती असतो, 1.5. म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर जास्त असेल तर स्पीड काय होतो, कमी. हे तुम्हाला माहीत आहे, म्हणजे हे डेन्सर मीडियम झालं. याच्यात गेल्यानंतर या रे ऑफ लाईटचा स्पीड कमी होईल. तर हे तुम्हाला माहीत आहे. इकडे पहा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास. तर पहा विथ रिस्पेक्ट टू एअर टू ग्लास, रे कुठून कुठे जात आहे, एअर टू ग्लास, ए टू जी, याला आपण म्हणतो असं ए टू जी. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. तर स्पीड ऑफ रे ऑफ लाईट इन एअर डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन ग्लास मीडियम, याला आपण असं लिहू शकतो. आणि हे तुम्हाला माहीत आहे v इज इक्वल टू एन लॅम्बडा. तर ए म्यू जी इज इक्वल टू व्ही ए, याला आपण काय लिहू शकतो, एन ए, इकडे एन जी. एन कॅन्सल, फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही, ती मीडियमवर डिपेंड राहत नाही, ती कॅन्सल झाली. तर ए म्यू जी इज इक्वल टू लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा जी. तर पहा एअरमध्ये किती आहे वेवलेंथ, 6400. ग्लासमध्ये गेल्यानंतर ती वेवलेंथ चेंज होऊन रिड्यूस झाली, वेवलेंथ काय झाली, रिड्यूस, आणि ती किती आहे, 4000. 20 कॅन्सल, तर हे किती येईल, 1.6. म्हणजे या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, म्यू जी ए. कारण वेवलेंथ चेंज होत आहे मीडियमनुसार. इथे 6400 आहे या मीडियममध्ये, एअरमध्ये,
ती ग्लासमध्ये गेल्यानंतर 4000 झाली. तर हे डिपेंड करतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर. तर तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या मीडियमचा आपण काढून घेतला आणि याचा वापर करून आपण सेकंड पार्ट सोडवणार. तर पहा सेकंड पार्टमध्ये काय दिलं आहे. इफ द वेवलेंथ ऑफ व्हायोलेट लाईट इन एअर, हे मीडियम रे ऑफ लाईट, ती लाईट कशी आहे व्हायोलेट लाईट, त्याची वेवलेंथ आहे 4400. ती ग्लासमध्ये आल्यानंतर वेवलेंथ ग्लासमध्ये किती असेल हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर हेच इक्वेशन आपण यूज करू शकतो. मीडियम तेच आहे, ग्लास आहे, एअर आहे. तर हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा फॅक्टर रिस्पॉन्सिबल असेल या वेवलेंथला कमी करण्यामध्ये आणि 1.6 आहे. तर इथे पहा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इज इक्वल टू वेवलेंथ इन एअर डिवायडेड बाय वेवलेंथ इन ग्लास. आता हे सर्व करायची गरज नाही आहे. इथून आपल्याला फाइंड करायचं आहे लॅम्बडा जी, तो लॅम्बडा ए अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. तर एअरमध्ये वेवलेंथ किती आहे 4400 डिवायडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे 1.6. याला सोडवा 44,000 डिवायडेड बाय 16. हा डेसिमल गायब करण्यासाठी वर 0 दिला आणि हे सोडवल्यानंतर येईल 2750 अँगस्ट्रॉम युनिट. दिस इज वेवलेंथ इन ग्लास. चा क्वेश्चन पहा. कंडक्टिंग स्पियर ऑफ रेडियस 0.104 मीटर हॅज अननोन चार्ज. पहा क्वेश्चन नंबर 36. हा स्पियर याच्यावर चार्ज असेल समजा क्यू. आपल्याला निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे हे माहीत नाही आहे. क्यू त्याची रेडियस आहे 0.104 मीटर. देन इफ इलेक्ट्रिक फील्ड at 0.20 meter from the center of the sphere is. सेंटर ऑफ स्पियर हा आहे इथून इथे डिस्टन्स किती आहे 0.20. इथे इलेक्ट्रिक फील्ड किती आहे दिलेली आहे 1.5 इंटू 10⁻³ न्यूटन पर कुलॉम या सेंटरपासून. देन अँड पॉइंट्स रॅडियली इनवर्ड, म्हणजे डायरेक्शन कुठे आहे टुवर्ड्स सेंटर. इनवर्ड म्हणजे सेंटर. तर याचा अर्थ काय असतो इथेच लक्षात ठेवा. हा पॉइंट चार्ज असेल प्लस, तर याची डायरेक्शन ऑफ दिस फील्ड इज अवे फ्रॉम चार्ज. आणि तो चार्ज निगेटिव्ह असेल तर डायरेक्शन अशी असते टुवर्ड्स चार्ज. हे माहिती आहे तुम्हाला, आपण हे रिव्हिजनसाठी घेत आहोत. देन व्हॉट इज इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे फाय. वी नो दॅट फाय इज गिवन बाय चार्ज enclosed in this Gaussian or closed surface divided by epsilon naught. इक्वेशन नंबर 1. जर तुम्हाला चार्ज माहित झाला तर तुम्ही इलेक्ट्रिक फ्लक्स फाइंड करू शकता. तर पहा हाऊ टू सॉल्व. इथे पहा इलेक्ट्रिक फील्ड दिलेली आहे फ्रॉम दिस सेंटर ऑफ स्पियर. तर हा स्पियर असेल, याचा सेंटर इथे असेल आणि इलेक्ट्रिक फील्ड इथे दिलेली असेल. किंवा समजा हा चार्ज इथे असेल आणि आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इथे काढायची असेल तर आपण काय करतो ड्यू टू दिस चार्ज क्यू. तर इलेक्ट्रिक फील्ड काय असते E इज इक्वल टू 1/4πε0 हा चार्ज Q डिवायडेड बाय हे डिस्टन्स R. या पॉईंटपासून इथे इलेक्ट्रिक फील्ड माहीत करून घ्यायचे असेल तर हे डिस्टन्स त्याचा स्क्वेअर. तर हा चार्ज कुठे आहे इथे. चार्ज आहे स्पियरवर, पण आपण काय अजून करतो हा टोटल चार्ज कॉन्सन्ट्रेट झाला आहे एका सेंटरला, एका पॉईंटला.
मग तो पॉईंट आपण कन्सिडर करतो आणि या पॉईंटपासून हे डिस्टन्स मेजर करतो आणि या पॉईंटपासून या डिस्टन्सवर इलेक्ट्रिक फील्ड आपण फाइंड करत असतो. तर आपण ॲज्युम करतो की हा स्पियर जो आहे याला एक पॉईंटमध्ये कन्वर्ट करणार. हा स्पियर इथे नाही आहे असं आपण कन्सिडर करणार. या स्पियरला छोटासा पार्टिकल आपण कन्सिडर करणार आणि तो पार्टिकल कुठे कन्सिडर करणार तर या सेंटरला. मग हे डिस्टन्स होईल. मग ही डायग्राम अशी तयार होईल. हे लॉजिक असेल त्याचं. या स्पियरला आपण छोटासा पार्टिकल कन्सिडर करणार ॲट सेंटर. मग या सेंटरपासून एवढ्या डिस्टन्सवर म्हणजेच आर डिस्टन्सवर इलेक्ट्रिक फील्ड किती असेल तर ती असते एवढी. मग हे आपल्याला दिलेलं आहे तर आपण हे फाइंड करू शकतो. हीची व्हॅल्यू दिलेली आहे. ईची व्हॅल्यू 1.5 इंटू 10⁻³ इज इक्वल टू 1/4πε0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. तर इथे पहा आता हा क्यू कसं दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये. पॉईंट्स रेडियली इनवर्ड अलॉंग रेडियस टुवर्ड्स सेंटर. यावेळेस हा चार्ज कसा असतो निगेटिव्ह. त्यामुळे इथे निगेटिव्ह लिहायला विसरू नका. अदरवाईज 2 ऑप्शन असतील आणि इथे तसेच 2 ऑप्शन आहेत. एक प्लस आहे एक मायनस आहे. तर हा मायनस विसरला तर तुम्ही प्लसवाला ऑप्शन करेक्ट कराल आणि नेहमी प्लसवाला ऑप्शन निगेटिव्हच्या अगोदर असेल. तर इथून तुम्हाला हे सोडवल्यानंतर आरची व्हॅल्यू किती आहे R.2. इथे R2 आहेत लक्षात ठेवा. दिस आर इलेक्ट्रिक फील्ड आपण या पॉईंटपासून इथे फाइंड करत आहोत म्हणजे डिस्टन्स बिटवीन दिस 2 पॉईंट्स नॉट रेडियस ऑफ दिस स्पियर. तर 1.5 इंटू 10⁻³ 1/4πε0 म्हणजेच 9 इंटू 10⁻⁹ हा मायनस क्यू डिवायडेड बाय आर ॲट डिस्टन्स 0.2. सो 0.2 याचा स्क्वेअर. तर इथून तुम्हाला क्यूची व्हॅल्यू येईल. तर पहा क्यू इज इक्वल टू येईल -6.67 10⁻⁹ कुलोम. म्हणजे या सरफेसवर या सॉलिड नाही आहे कंडक्टिंग स्पियर आहे त्याच्यावर चार्ज किती आहे एवढा निगेटिव्ह चार्ज. तर म्हणजेच चार्ज एनक्लोज इन दिस कंडक्टिंग स्पियर हॅज अननोन चार्ज आणि तो अननोन चार्ज आपण नोन करून घेतला आहे. तर याच्यामध्ये किती चार्ज झाला क्यू इन एनक्लोज चार्ज 6.67 इंटू 10⁻⁹ ही व्हॅल्यू इथे ठेवा. ε0 तुम्हाला माहीत आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स तुम्हाला भेटतील. लक्षात ठेवा हा जो सरफेस असतो गॉसियन सरफेस त्याच्या आतमधले चार्ज आपण कन्सिडर करायचे असतात. बाहेरचे चार्ज कन्सिडर करायचे नसतात. हे पण लक्षात ठेवा. phi is equal to -6.67 into 10⁻⁹ divided by ε0 8.85 into 10⁻⁻12. तर हे सोडवल्यानंतर आन्सर येईल -753.7 न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलोम. ऑप्शन बी. इथे ऑप्शन ए पण आहे तो आहे पॉझिटिव्ह. जर हाच क्वेश्चन रॅडियली आउटवर्ड म्हणलं तर ऑप्शन ए करेक्ट असेल. रॅडियली इनवर्ड म्हणल्यानंतर निगेटिव्ह चार्ज आला म्हणून निगेटिव्ह आन्सर. पुढचा क्वेश्चन नंबर 37. इन द मीटर ब्रिज द एक्सपेरिमेंट शोन इन द फिगर द बॅलन्स लेंथ AC करस्पॉन्डिंग टू नल डिफ्लेक्शन ऑफ द गॅल्व्हनोमीटर इज एक्स. दाखवलं आहे. फिगर दाखवली आहे. सर्व इथे व्यवस्थित शो केलेलं आहे. व्हॉट वुड बी द बॅलन्स लेंथ इफ द रेडियस ऑफ द वायर AB इज डबल. ही जी वायर आहे AB या वायरची रेडियस जर आपण डबल केली तर ही जी बॅलन्सिंग लेंथ आहे एक्स आलेली याच्यावर काय परिणाम होईल. तर पहा मीटर ब्रिजमध्ये लक्षात ठेवा ही जी वायर आहे AB इथे असतो गॅल्व्हनोमीटर. ही त्याचं जॉकी जिचा वापर करून आपण इथे नल पॉइंट सर्च करत असतो. हा भेटला आहे फ्रॉम ए पॉइंट
ॲट डिस्टन्स एक्स, तर या वायरची जाडी जर वाढवली म्हणजेच डबल केली 2r, काय केलं, रेडियस डबल केली म्हणजेच जाडी डबल केली, तर हा एक्स इथेच येईल, इकडे जाईल, इकडे जाईल, या एक्समध्ये काय चेंज होईल हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर लक्षात ठेवा, हा एक्सपेरिमेंट ज्यावेळेस तुम्ही रीड केला असेल, व्यवस्थित थेरी समजली असेल, तर तिथे तुम्ही एक सेंटेन्स वाचला असेल. ते काय होतं, दिस वायर ए बी हॅज युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया. जर ही वायर अशी असेल, इथे जाड असेल, नंतर पतली झाली, नंतर जाड झाली, नंतर अशी त्रिकोणी झाली, या केसमध्ये इफेक्ट होईल. जर ही वायर युनिफॉर्म असेल, म्हणजेच इथे जो डायमीटर आहे तोच डायमीटर प्रत्येक ठिकाणी असेल, या वायरचा डायमीटर थ्रूआउट सेम असेल, म्हणजेच रेडियस सेम असेल, तर हा एक्स चेंज होणार नाही. जर याचा क्रॉस सेक्शनल एरिया कमी जास्त होत असेल, वायर अशी असेल, इथे जास्त आहे, इथे कमी आहे, परत इन्क्रीज झाली, त्यावेळेस चेंजेस होतील. म्हणून हा एक्सपेरिमेंट करत असताना आपण ही जी वायर आहे ती वायर कशी कन्सिडर केली आहे, वायर ए बी हॅज युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया, आणि त्याचमुळे ही बॅलन्सिंग लेंथ जी आहे ती बॅलन्सिंग लेंथ, क्वेश्चन नंबर 37, बॅलन्सिंग लेंथ डज नॉट डिपेंड अपॉन दिस रेडियस. रेडियसवर डिपेंड करत नाही आहे. ती वायर तुम्ही एवढी पतली घ्या किंवा अशी जाड घ्या किंवा एवढी जाड घ्या, पण क्रॉस सेक्शनल एरिया सेम असलेलीच घ्या, कुठेही या एक्सवर परिणाम होणार नाही. एक्स पहिल्या केसमध्ये, दुसऱ्या केसमध्ये, तिसऱ्या केसमध्ये सेमच असेल. देन व्हॉट वुड बी द बॅलन्स लेंथ इफ द रेडियस ऑफ द वायर ए बी इज डबल. ती कशी असेल, सेम. म्हणजे अगोदर एक्स आहे, तर जर ही वायर डबल रेडियसची घेतली, त्यानंतर पण ती नल पॉईंट एक्स मीटरवरच तुम्हाला भेटेल. पुढचा क्वेश्चन, द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट अ पॉईंट आर नियर लॉंग स्ट्रेट करंट कॅरिंग वायर इज बी. त्यांनी काय दिलं आहे, ही वायर आहे स्ट्रेट करंट कॅरिंग वायर, याच्यातून करंट फ्लो होत आहे आय, तर याच्या भोवती तुम्हाला माहीत आहे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, आणि याची डायरेक्शन कुठून भेटते आपल्याला, राईट हँड थंब रूल. तर सांगितलं आहे नियर ॲट अ पॉईंट आर. ॲट अ पॉईंट आर म्हणजे समजा हा पॉईंट, हे डिस्टन्स असेल आर. या डिस्टन्सवर मॅग्नेटिक फील्ड दिला आहे बी. देन field at a distance, that is magnetic field at a distance r by 2 will be. तर या पॉइंटला r by 2, या पॉइंटला म्हणजे r by 2 इथे मॅग्नेटिक फील्ड किती असेल, कन्सिडर करूया आपण B2. तर ही वायर आहे, या वायरपासून या पॉइंटला म्हणजे B किती असतो, B इज किती असतो, म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू 2I अपॉन दिस डिस्टन्स. फ्रॉम दिस इक्वेशन, फ्रॉम दिस फॉर्म्युला we can write magnetic field is inversely proportional to this distance. तर इथून आपण असं लिहू शकतो B2 अपॉन B1 इज इक्वल टू R1 अपॉन R2. इनव्हर्सली आपल्याला पाहिजे B2 म्हणजे या पॉईंटला, याला थोड्या वेळासाठी B1 कन्सिडर करा. B1 म्हणजे त्यांनी दिलेला आहे B. तर B2 काय येईल,
R1/R2 इंटू B1. तर R2 किती आहे? R1 किती आहे? R2 किती आहे? इथे पहा R1 R2 किती आहे? R/2. तर R1 किती आहे? R डिवायडेड बाय R2 किती आहे? R/2 इंटू B1. R कॅन्सल होईल, हा 2 वर जाईल, 2 इंटू B1 B2. तर B1 ची व्हॅल्यू किती आहे? 2B. सो B2 इज इक्वल टू 2B. म्हणजे इथे मॅग्नेटिक फील्ड किती असेल? डबल. इथे B असेल, इथे 2B, इथे 4B असेल, तर इथे 8B डबल.